नमस्कार. आज बघत आहोत आपण 8 ते 13 जुलै 2025 मधील चालू घडामोडी. पहिला प्रश्न, अलीकडेच ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो कोणाला देण्यात आलेलं आहे? आपल्याला माहीत आहे आता काय झालं होतं ब्राझीलमध्ये काय झालं होतं? ब्रिक्सची बैठक झाली होती. ब्रिक्स त्यासाठी पी एम किती देशाच्या दौऱ्यावर होते? 5 देशाच्या दौऱ्यावर होते. ते देश कुठले आणि तिथले काय भेटलेले आहेत? हा अवॉर्ड भेटलेले आहेत आपल्याला. तर ते देश पहिल्यांदा हे करा. आणि इथं काय केलेलं आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगो इथे गेलते आणि तिथे गेल्यानंतर कोण गेलते? पी एम गेलते. तिथं काय दिलेलं आहे? तिथला सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे. कोणता? ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो. तिथला काय सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे? कोणाला भेटलेला आहे? पी एम मोदी यांना भेटलेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. कशासाठी गेलते? ब्रिक्स 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 बैठकीसाठी गेलते. कुठे गेलते ते? ब्राझीलमध्ये होती. किती नंबरची होती? 17व्या नंबरची होती. आता पुढे पण 2 क्वेश्चन येते. 18व्या नंबरचे कोण होस्ट करणार आहे ब्रिक्सला? तर भारत होस्ट करणार 18व्या नंबरचा. त्यानंतर किती देशाच्या दौऱ्यावर होते? आपण म्हटलं 5 देशाच्या. तर ते देश कोणकोणते होते बघू. कोण होते? नरेंद्र मोदी होते. घाना एक आहे त्यामध्ये. त्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्यानंतर आहे ब्राझीलमध्ये तर ब्रिक्सची बैठक आहे. त्यानंतर कोणतं आहे? अर्जेंटिना एक आहे. आणि त्याच्यानंतरचं आहे नामिबिया. तर अवॉर्ड कुठले हायस्ट अवॉर्ड कुठला भेटलेला आहे? ब्राझील हे 4 देशाचे काही झालेले आहेत, हायस्ट अवॉर्ड भेटलेले आहेत. कुणाला भेटलेले आहे? पी एम मोदी यांना भेटलेले आहेत. जागतिक बँकेच्या गिनी इंडेक्स 2022मध्ये भारताला अलीकडे सर्वात समान देशाच्या यादीत जागतिक स्तरावर कोणत्या स्थान प्राप्त देण्यात आलेलं आहे? आता कशाचं आहे? गिनी इंडेक्स आलेलं आहे. गिनी इंडेक्स त्याला काय म्हणतो? गिनीची वक्ररेषा म्हणतो आपण. ह्याच्यात काय असतं? हे अशी लाईन दाखवली जाते. ह्याला काय म्हणलं जातं? आदर्श लाईन म्हणलं जातं. आणि हे काय असते? इनइक्वॅलिटी लाईन असते. एकाला आदर्श लाईन आणि हे म्हणलं जातं. ज्यावेळेस गिनी इंडेक्स किती असतो? 1 असतो, त्यावेळेस काय असते? असमानता सगळ्यात जास्त असते. आणि ज्यावेळेस गिनी इंडेक्स 0 असतो, त्यावेळेस काय असते? समानता असते. एवढंच लक्षात ठेवा. गिनी इंडेक्समध्ये 2च पॉईंट लक्षात ठेवा. हा कशाचा? इकॉनॉमिक्सचा प्रश्न येतो. तर आता काय झालेलं आहे? गिनी इंडेक्स आलेला आहे. त्यात भारताला कोणतं स्थान भेटलेलं आहे? डायरेक्ट लक्षात ठेवा. भारताला ह्याच्यात काय झालेलं आहे? 4थ्या स्थानावर भारत आहे. सगळ्यात असमानता म्हणलं तर कुठं आहे ते लक्षात ठेवा. साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त असमानता आहे. म्हणजे काय? श्रीमंत आणि गरीब. म्हणजे सगळ्यात जास्त असमानता कुठे येते? हे उत्पन्नाच्या बेसिसवर काढली जाते. तर ह्याच्यात भारताला कोणतं स्थान भेटलेलं आहे? 4था. ऑप्शन 4 आहे. 4थं स्थान भेटलेलं आहे. कशाला? भारताला भेटलेलं आहे. मसरेक बँक ही कोणत्या देशातील पहिली बँक आहे जी अलीकडेच गिफ्ट सिटी म्हणजे काय म्हणलं जातं? गिफ्ट सिटी. गुजरात इंटरनॅशनल फिनटेक सिटी. गिफ्ट सिटी. इथं काय केलेलं आहे? आता कुठली बँक आहे? मसरेक बँकनं काय केलेली आहे? आपली शाखा खोललेली आहे. कुठं खोललेली आहे ती? गिफ्ट सिटीमध्ये. आणि ती बँक कुठली आहे हे विचारलेलं आहे. तर ती बँक UAEची. आणि मध्ये आपण बघितलं होतं कोलंबोची एक बँक होती, DCIC असेच काहीतरी बँक होती. तिनं काय केलं होतं? ग्रीन बॉन्ड लॉन्च केलं होतं. तिनं पण कुठं आपल्या शाखा उघडली होती? गिफ्ट सिटीमध्येच ओपन केलेली होती. तर ही बँक कुठली आहे? UAEची बँक आहे. एवढंच लक्षात ठेवा. मसरेक बँक कुठली आहे? UAEची बँक आहे. भारतातील पहिली खाजगी अंतराळ आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी अलीकडेच कोणाला मिळालेली आहे? आता आपल्याला स्टारलिंक प्रोजेक्ट माहीत आहे. स्टारलिंक कोणाचा आहे? इलॉन मस्कचा आहे. त्यानंतर कुईपर प्रोजेक्ट कोणी चालू केला होता? ॲमेझॉननं चालू केला होता. कुईपर प्रोजेक्ट कोणी चालू केला होता? ॲमेझॉननं चालू केला होता. हे 2 प्रोजेक्ट लक्षात ठेवा. या प्रोजेक्टचं समजलं की हे पण समजून जातं. हे प्रोजेक्ट कशासाठी लॉन्च केलेले होते? तर इंटरनेट कशाच्या? सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा ह्याच्यासाठी हे 2 प्रोजेक्ट केले जाते. म्हणजे काय केलं जातं? जे लोअर ऑर्बिट आहे, पृथ्वीचे ऑर्बिट आहे, त्यामध्ये काय केलं जातं? सॅटेलाईट प्रस्थापित केले जातात. त्याचा वापर कशासाठी केला जातो? इंटरनेट सेवेसाठी. तर एवढंच लक्षात ठेवा. सॅटेलाईट बेस इंटरनेट सेवासाठी आता काय केलेलं आहे? भारतातली अनंत टेक्नॉलॉजी हिला काय केलेलं आहे? परमिशन दिलेली आहे. ही कशी? प्रायव्हेट कंपनी आहे. कशासाठी? सॅटेलाईट स्थापित करायचं आणि त्याच्या बेसिसवर काय असणार आहे? इंटरनेट सर्व्हिस असणार आहे. तर ती कोणती कंपनी आहे? अनंत टेक्नॉलॉजीज. ही लक्षात ठेवा. अनंत टेक्नॉलॉजीज हिला काय भेटलेलं आहे? आता परमिशन भेटलेलं आहे. भारतीय नौदलात पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे? आता काय बघितलं? आस्था पुनिया. नाव लक्षात ठेवा. आस्था पुनिया ही काय झालेली आहे? नेव्ही फर्स्ट फायटर प्लेनचे पायलट झालेले आहे. कशाचे? फायटर प्लेन पायलट कोण झालेले आहे? आस्था पुनिया. आणि तुम्ही मध्ये एक नेव्हीचा प्रश्न बघितला असेल तर तिथं बघितलं होतं अनामिका बी राजू ही कशाची ही पायलट झालेली होती? ही हेलिकॉप्टरची झाली होती. फर्स्ट हेलिकॉप्टर नेव्हीमधली. आणि आता आस्था पुनिया ही कशाची झालेली आहे? नेव्हीमध्येच झालेली आहे, पण कशाची? फायटर प्लेनची झालेली आहे. उपल सुजाता हिला काय झालं होतं? मिस वर्ल्ड भेटला होता. आणि कुठं त्याचं होस्ट कुठं झालं होतं मिस वर्ल्डचं? हैदराबादमध्ये झालं होतं. त्यात दीपिका पादुकोण हिला काय झालेलं आहे? सुकन्या सोनेवाल कोण आहे? UN शांतिदूत अवॉर्ड भेटलेला आहे तिला. आपलं ऑप्शन काय येतं? आस्था पुनिया. हे 4थ्या नंबरचं काय येतं आपलं? आस्था पुनिया. ते काय झालेलं आहे? फायटर प्लेनचे पायलट झालेले आहे नेव्हीमध्ये. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने 25 वर्षानंतर कोणत्या देशातून आपले कामकाज थांबवले आहे? आता आपल्या साईडचा देश जो पाकिस्तान तिथं काय केलेलं आहे? मायक्रोसॉफ्टनं आपलं कामकाज बंद केलेलं आहे. कारण की त्याचा तिथं लोकांना उपयोग नसेल.
त्यासाठी काय केलेलं आहे 2001पासून ते 2025पर्यंत तिथं काय देत होता मायक्रोसॉफ्ट सर्व्हिस देत होता. पण आता काय केलेलं आहे तिथलं बंद केलेलं आहे. तर कुठलं बंद केलेलं आहे? पाकिस्तान. एवढंच लक्षात ठेवा. नीरज चोप्रा क्लासिक 2025ची पहिली आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती आणि तो जिंकला पण कोण आहे? नीरज चोप्राच आहे. नावानं चालू झालेले 86 मीटर काय केला? भालाफेक फेकला. कुणी फेकला? नीरज चोप्रानं. कुठं? नीरज चोप्रा क्लासिक. नीरज चोप्रा क्लासिक. चोप्रा क्लासिक ज्याच्या नावावरच की आता हे कॉम्पिटिशन चालू केलेले आहे त्याच्या नावानंच. आणि पहिला विजेता कोण आहे? ज्याच्या नावानं चालू केलं तोच पहिला विजेता आहे. फर्स्ट विजेता कोण आहे? नीरज चोप्राचा आहे. ह्याचा कोणतं गोल्ड मेडल भेटलेलं आहे? हे कुठं होस्ट होतं? ह्याचं होस्ट होतं बंगळुरूमध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं. काय काय व्हायचं? होस्टिंग कोणी केली? बंगळुरूमध्ये. नीरज चोप्रा हे क्लासिक स्पर्धा. आणि हिचं काय केलेलं आहे? फर्स्ट टाईम आयोजन केलेलं आहे. फर्स्ट टाईमच कोण जिंकलेलं आहे? नीरज चोप्रा. भाला किती फेकला? 86 मीटर, 86 पॉईंट समथिंग. तर ह्याचं ॲन्सर काय येतं? बंगळूर येतं. चंदीगड ही काय आहे? UT आहे. आणि हे काय आहे? दोन्हीची मिक्स कॅपिटल आहे. कोणाची? पंजाब आणि हरियाणा. कोणत्या अमेंडमेंटनं हे केलं होतं? शहायोगाच्या बेसिसवर हे काय केलं होतं? शहायोग. त्यानंतर कर्नालमध्ये काय? डेअरी संशोधन केंद्र आहे. मोहाली हे पण कुठं आहे? हरियाणामध्येच आहे. अलीकडेच विश्वविजेता डी गुकेशने कोणत्या देशात झालेला जाग्रेव येथे ग्रँड चेस टूर 2025 रॅपिड विजेतेपद जिंकलेलं आहे. ग्रँड चेस टूर हे कुठं झालेलं आहे? जाग्रेवमध्ये झालेलं आहे. जाग्रेव कशाची कॅपिटल आहे? तुम्हाला माहीतच असेल. जाग्रेव कशाचे आहे? क्रोएशिया. आणि इथं विजेता कोण झालेला आहे? विजेता झालेला आहे डी गुकेश. कोण झाले आहे? डी गुकेश. एवढंच लक्षात ठेवा. डी गुकेश. आणि कोणाला हरवलेलं आहे? नॉर्वेचा कोण असतो? जो टॉप नंबर 1ला असतो त्याचं नाव काय? तर हे कुठं झालेलं आहे? क्रोएशियामध्ये झालेलं आहे. जाग्रेवमध्येच कुठं? क्रोएशियामध्ये झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत समुद्राखालील देखरेखीच्या प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू केलेला आहे? तर कोणासोबत चालू केलेलं आहे? इंडिया आणि ऑस्ट्रेलियानं चालू केलेलं आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया. आणि कशासाठी? रिसर्चसाठी म्हणे. रिसर्चसाठी. कशाच्या? समुद्राखाली म्हणजेच कुठे? हिंद महासागरात. आणि कशासाठी चालू केलेलं असेल? चिंचेच्या पनडुब्या असेल ना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी, सर्वायलन्स करण्यासाठी. तर कोणा चालू झालेलं? भारत आणि ऑस्ट्रेलिया. इथले कोण? अँथनी काय आहेत इथले? प्राईम मिनिस्टर आहेत ऑस्ट्रेलिया. आणि क्वाडमध्ये पण किती देश आहेत? क्वाड हा पण काय करतो? काउंटर कोणाला करण्यासाठी? चायनालाच बनवलेलं क्वाड. कोणते देश आहेत त्याच्यात? ऑस्ट्रेलिया एक आहे, इंडिया आहे. त्यानंतर जपान आणि USA. क्वाडमध्ये कोणकोणते देश आहेत? एक तर इंडिया आहे, दुसरा ऑस्ट्रेलिया आहे, तिसरा USA आहे आणि चौथा कोण आहे? जपान आहे. चायना नाही. चायनाला काउंटर करण्यासाठी बनवलेलं आहे. गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना अलीकडेच कोणी मंजुरी केली आहे? ग्राम वृंदावन योजना हे कुठं चालू केलेलं आहे? MP मध्ये चालू केलेलं आहे. काय करायचं? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक गावात तरी 500 जनावरं असली पाहिजे. म्हणजेच काय केलं? एका जिल्ह्यात एक गाव असं असेल तिथं काय केलं जाईल? वृंदावन गाव केलं जाईल. वृंदावन म्हणजे काय असेल? तिथं जनावर असतील. किती जनावरं? 500. आणि गावाची लोकसंख्या किती असली पाहिजे? मिनिमम 2000 लोक असले पाहिजे, 500 जनावर असले पाहिजे. ही योजना कुठं चालू केलेली आहे? मध्य प्रदेशचे CM कोण आहेत? मोहन यादव यांनी चालू केलेलं आहे. ग्राम वृंदावन योजना कशासाठी आहे? वृंदावन म्हटलं की तुम्हाला लगेच हे गायीचे असं आठवलं पाहिजे. आणि किती? 500 गायींचे तिथे काय होणार आहे? एका गावाच्या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस 2025 अलीकडे कधी साजरा केला जातो? आता इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे हा कधी सेलिब्रेट केला जातो? हा केला जातो जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी. जुलै महिन्याच्या फर्स्ट शनिवार. तर ती तारीख प्रत्येक वर्षी काय होते? व्हॅरी होते. तर ह्या वर्षी कितीला केलेलं आहे? 5 जुलैला केलेलं आहे. आणि ही कोऑपरेटिव्ह इयर हे सहकारी वर्ष म्हणून कधी घोषित केलेलं आहे? 2025लाच काय केलेलं आहे? सहकारी वर्ष. तर 5 जुलैला काय होता? शनिवार होता. आणि त्या दिवशीच काय होता? आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस होता 2025चा. टाटा ट्रस्टच्या मदतीने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक सबरंग कुठे चालू केलेलं आहे? तर काय आहे? सबरंग हे काय आहे? ट्रान्सजेंडर क्लिनिक आहे. आणि ह्याला हेल्प कोणाची घेतलेली आहे? टाटा ट्रस्टची मदत केलेली आहे. टाटा ट्रस्ट. आणि ह्याला कुठं हे केलेलं आहे? निर्माण कुठे केलेलं आहे? ह्याला हैदराबादमध्ये केलेलं आहे. सबरंग एवढंच लक्षात ठेवा. सबरंग तुम्हाला विचारू शकता सबरंग म्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं क्लिनिक आहे. कुठे केलेलं आहे? ट्रान्सजेंडर क्लिनिक किंवा हॉस्पिटल मी म्हणू शकतो. टाटा मेमोरियलची मदत आहे त्याला, टाटा ट्रस्ट किंवा टाटा मेमोरियल. आणि ह्याचं उद्घाटन हे कुठं स्थापन झालेलं आहे? हैदराबादमध्ये स्थापन झालेलं आहे. 18वे ब्रिक्स शिखर परिषद 2026 यजमान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? अगोदरच आपण बघितलं होता 2024ची ब्रिक्सची बैठक कुठं झाली? रूसमध्येच कुठं झाली? कझानमध्ये झाली. 2025 ह्याला होस्ट कोण करत आहे? 2025चं होस्ट केलेलं आहे ब्राझीलनं ह्याला होस्ट केलेलं आहे. 2026चं होस्ट कोण करणार आहे? तर इंडिया करणार आहे. आणि किती नंबरची असणार आहे? 18व्या नंबरची असणार आहे ब्रिक्सची बैठक. ब्रिक्समध्ये सध्या किती देश आहेत? 10 देश आहेत.
10 देश. कोणकोणते देश आहेत ते हे बघू आपण. ब्रिक्स, BRICS ह्याची कन्सेप्ट कोणी दिली होती? जिमोलिननं दिली होती. किती 2001लाच दिली होती. 2001. ह्याच्यातले देश बघायचे तर पहिल्यांदा ब्राझील, सेकंड रूस, थर्ड इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. त्यानंतर काय झालं 2025ला 2024मध्ये 4 देश ॲड झाले, पण ते 2025ला ॲड झाले. ते कोणकोणते होते? इजिप्त होता, इथिओपिया होता, इराण होता आणि मिस्र एक होता. इराण आणि UAE. मिस्र म्हणजेच इजिप्त. आणि काय झालं 2025लाच आता 2024ला हे 4 देश ॲड झाले. 2025ला अजून एक देश झाला. कोणता? इंडोनेशिया. तर कुठं होणार आहे? 18 नंबरची भारतात होणार आहे. जेनिफर सिमन्स यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अमेरिकन राष्ट्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे? जेनिफर सिमन हे कुठले राष्ट्रपती झालेले आहेत? फर्स्ट महिला राष्ट्रपती झालेले आहेत. फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट राष्ट्रपती कोणत्या देशात झालेले आहेत? सुरिनाममध्ये झालेले आहेत. सुरिनाम तुम्हाला साऊथ आफ्रिकेमध्ये हिथं तो देश येतो ना, त्याला काय म्हणलं जातं? सुरिनाम म्हणलं जातं. हिथं जो कोपऱ्याला आहे ना, त्याला सुरिनाम म्हणला जातो. आणि तिथला हायस्ट अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? सुरिनामचा आपल्या इथं प्रेसिडेंटला हायस्ट अवॉर्ड भेटलेला आहे. एवढं एक लक्षात ठेवा. तर कुठं झालेलं आहे? त्या सुरिनाममध्ये झालेलं आहे. सुरिनाममध्ये काय झालेलं आहे? तिथं महिला प्रेसिडेंट झालेले आहेत, जेनिफर सिमन्स. आपल्या कोण होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती? तर प्रतिभा पाटील होत्या. कोणत्या देशात स्थिर शिन्मो-डाके ज्वालामुखीचा उद्रेक अलीकडे झालेला आहे? तर डायरेक्ट लक्षात ठेवायचा शिन्मो म्हणलं की कुठं लक्षात येतो तुम्हाला? शिन्मो असं कुठलं लक्षात ठेवा? जपानचा लक्षात ठेवा. इथं काय झालेलं आहे? ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. कधी झालेला आहे? 5 जुलैला झालेला आहे. अलीकडे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अधिकृत सदस्य कोण बनलेले आहेत? NDP. जे आपले ब्रिक्स आहेत ना, ब्रिक्स संघटना, त्याच्यात काय झालं होतं 2014ला एक फोर्टलेजा हे कुठं आपलं साऊथ आफ्रिकेमध्ये फोर्टलेजा ह्या ठिकाणी काय चालू होती? बैठक चालू होती. आणि तिथं काय केलं? एक फोर्टलेजा घोषणापत्र आलं. त्याच्यानुसार 2015मध्ये आपण कशाची स्थापना केली? न्यू डेव्हलपमेंट बँकेची. हिचं हेडक्वार्टर कुठं आहे? हिचं हेडक्वार्टर शंघाई आहे. आणि पहिले कामात हे काय होते? आपले भारतीय हेड होते. तर आता नवीन ह्यामध्ये काय आहे? करंट इश्यू काय आहे? तर आता काय झालेलं आहे? NDPचे नवीन सदस्य झालेले आहेत. तुम्हाला त्याच्याबरोबरचा नवीन सदस्य म्हणला NDPचा, तर अल्जेरिया होता. अजून 2 ॲड झालेले आहेत. ते कोणते झालेले आहेत? एक तर झालं आहे कोलंबिया आणि दुसरं झालेलं आहे उझबेकिस्तान. हे 2 देश काय झालेले आहेत? NDPचे सदस्य झालेले आहेत. उझबेकिस्तान. कोणकोणते झालेले आहेत? कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे कशाचे सदस्य झालेले आहेत? NDPचं हेडक्वार्टर कुठं आहे? शंघाई आहे इथं. आणि कधी स्थापना झालेलं आहे? 2015ला स्थापना झालेली. ह्यातलं ॲन्सर काय येतं? कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे आपलं ॲन्सर येतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती झालेली आहे? आपल्या सगळ्यांना माहीत असेल जिओ स्टार. हे कशाचं हे जे CEO होते, हे नंतर बघू. हे जे CEO होतं संजय गुप्ता, ह्यांनाच कशाचं आता CEO म्हणून अपॉइंट केलेलं आहे? ICCचं CEO म्हणून अपॉइंट केलेलं आहे. ICC CEO कोणाला? संजय गुप्ता यांना काय केलेलं आहे? ICCचे CEO म्हणून काय केलेलं आहे? पदी नियुक्त झालेले आहे. बरोबर. आणि हे जे हेड कोण आहेत? जयशा आहेत. आणि जयशा कशा आहेत? सगळ्यात तरुण हेड झालेले आहेत. रेशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन सुरू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे? आता राशन दुकानाला गेलं तुम्ही, तर राशन दुकानाला काय केलं आहे? आधार बेस म्हणजे आधार कार्डसोबत तुमचा नंबर टाकल्यानंतर तिथं काय केलं जाईल? फेसचं ऑथेंटिफिकेशन केलं जाईल. म्हणजे काय केलं जाईल? चेकिंग केलं जाईल. आणि हे कुठं चालू केलं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये चालू केलेलं आहे. हिमाचल प्रदेशचे CM कोणी? ह्यांनी घोषणा केलेली आहे. सुखविंदर सुक्खू यांनी घोषणा केलेली आहे. तर कुठं चालू केलेलं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये हे काय केलेलं आहे? फेस आधारित राशनसाठी फेस आधारित ऑथेंटिफिकेशन चालू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनले आहे? तर तीन फॉर्मॅट कोणकोणते असतात? एक वन डे असतं, दुसरा T20, तिसरा कोणता असतो? टेस्ट मॅच किती दिवस असते? 5 दिवस असते. हे किती ओव्हरची असते? 50. आणि हे किती? T20 20 ओव्हरची. तर ह्या तिन्ही पण सामन्यामध्ये शतक लावणारी पहिली भारतीय महिला कोण झालेली आहे? तर स्मृती मंदाना. कोणत्या टीमकडून खेळते? RCBची प्लेयर आहे ती सध्या. तर कोण झालेले आहे? स्मृती मंदाना. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते अलीकडेच ड्युरंट कपच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन केलेलं आहे? सगळ्यात जुना फुटबॉलचा वर्ल्ड कप तर ते कोणता आहे? ड्युरंट. 133व्या नंबरचा कोण जिंकला होता? मोहन बागाननं जिंकला होता. मोहन बागान हा कुठला? वेस्ट बेंगलचा क्लब आहे. आणि आता किती 134व्या हे कुणी उद्घाटन केलेलं आहे? प्रेसिडेंटनं उद्घाटन केलेलं आहे. आणि ह्याचं होस्टिंग कोण करणार आहे? तर होस्टिंग ह्याचे 5 स्टेट करणार आहेत. एक तर करेल झारखंड, दुसरा करेल वेस्ट बेंगॉल, तिसरा करेल आसाम, चौथा करेल मेघालय आणि 5वा करेल मणिपूर. किती नंबर ह्याचं उद्घाटन केलेलं आहे? 134 नंबरचा. आणि होस्ट एवढे स्टेट आहेत, कारण की ह्या स्टेटमध्ये फुटबॉल खेळला जातो बऱ्यापैकी.
तुम्हाला पाठीमागे F4S ही माहीत असेल. F4S ही काय केली ती, एक इनिशिएटिव्ह चालू केला होता. कोणी चालू केला होता? फिफानं चालू केला होता. आणि इथं काय करणार होते, 10 लाख काय करणार होतं, फुटबॉल वाटणार होते. तर आपला ऑप्शन काय येतं, 134वा नंबरचं हे जे काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? प्रेसिडेंट यांनी केलेलं आहे. अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या करियाचल्ली बेट कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. आपलं अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू. इथं काय एक अरियाचल्ली बेट आहे. करियाचल्ली बेट. आणि हे काय झालेलं आता करंट इश्यू काय आहे, हे 71% पाण्याखाली गेलेलं आहे. कशासाठी गेलं असेल हे? ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेलं असेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे काय गेलेलं आहे, 71% पाण्याखाली गेलेलं आहे. आणि असं मानण्यात येतं आहे की 2036पर्यंत हे काय जाणार आहे, पूर्ण पाण्याखाली जाणार आहे, पूर्ण पाण्याखाली जाईल. त्यासाठी काय केलेलं आहे, त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय घेतले पाहिजे. आणि तमिळनाडूनं हे कुठे येतं, तमिळनाडूच्या बॉर्डरवर येतं. तमिळनाडूनं एक योजना चालू केलेली आहे, त्यालाच म्हणतात तमिळनाडू शोअर योजना. कशासाठी? ह्याच्यात बचावासाठी हे चालू केलेलं आहे. कारण की पाण्याची लेवल वाढली तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, हे बेट काय होणार आहे, पाण्याखाली जाणारच आहे. पुढला प्रश्न, अलीकडेच बातम्यामध्ये असलेले हे बघितला प्रश्न आता. अलीकडे बातम्यामध्ये असलेले जामाता हा अभ्यास तटरक्षक दलाचा सराव कशा संबंधित आहे? जामाता अभ्यास हा 2 देशासंबंधित असतो. आता जा म्हणजे तुम्हाला समजून जाईल, जा म्हणजे काय, जपान. आणि माता म्हणजे कोणती, भारत माता. ह्या दोनामध्ये आहे. आणि कशाचा आहे? इंडियन कोस्ट गार्डचा अभ्यास आहे, इंडियन कोस्ट गार्डचा. आणि कुठं होणार आहे हा? चेन्नईमध्ये होणार आहे. चेन्नईमध्ये हा कुठं होणार आहे एकदा बघून घ्या. इंडियन कोस्ट गार्डचा अभ्यास आहे, जपान आणि इंडिया, एवढंच लक्षात ठेवा. कुठे गेला आपला ऑप्शन? जपान आणि इंडिया. स्लिनेक्स कोणात असतो? भारत आणि श्रीलंकामध्ये असतो. मलेशियामध्ये कोणता असतो? हरिमशक्ती असतो. त्यानंतर समुद्रलक्षण असतो. सिंगापूरमध्ये कोणता असतो? सिम्बॅक्स. हा जो अभ्यास कोणात असतो? सिंगापूरमध्ये असतो. अलीकडेच UPI वापरण्यास परवानगी देणारा पहिला कॅरेबियन देश कोण बनलेला आहे? आता कॅरेबियन कंट्री तर तुम्हाला माहीत असतील. कॅरेबियन समुद्र कोणता आहे? नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका ह्यांच्या दोन्हीच्यामध्ये जो एरिया येतो त्यांना काय म्हणलं जातं? कॅरेबियन कंट्री म्हणलं जातं. मेक्सिकोच्या खाडीच्या खाली जो समुद्र आहे, इथं नॉर्थ अमेरिका आणि इथं साऊथ अमेरिका, ह्याच्यामध्ये जे देश येतात ना त्यांना कॅरेबियन कंट्री म्हणलं जातं. तिथंच कोणता आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. आपण अगोदरच पहिलाच प्रश्न बघितला तर इथला काय भेटलेला आहे? हायस्ट अवॉर्ड भेटलेला आहे. कोणाला भेटलेला आहे? PM. आणि तिथं मोदी गेल्यानंतर तिथं काय केलेलं आहे? UPIचं काय केलेलं आहे? तिथं पण लॉन्च केलेलं आहे. कोणी केलेले आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. इथले प्रेसिडेंट कोण आहेत? क्रिस्टियन कंगालो आहेत. आणि ते आपल्या इथं कशाला आले हे सांगा बरं. 9 जानेवारी 2025 आले ते. कशाचा होस्ट होते ते? भारतीय प्रवासी दिवसासाठी ते आले ते, क्रिस्टियन कंगालो. आणि इथल्या प्रेसिडेंट कोण आहेत? कमला प्रसाद आहे, कमला प्रसाद. तर कुठे चालू केलेलं आहे? UPIची वापरण्यास परवानगी देणारा त्रिनिदाद आणि टोबॅगो हा काय झालेला? पहिला कॅरेबियन कंट्री झालेला. होलिहान लोकेंच्यामध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक रिपोर्ट आलेला आहे. हा रिपोर्ट आहे होलिहान रिपोर्ट. इथं काय झालेलं आहे, आता लीगमध्ये सर्वात मौल्यवान संघ कोणता झालेला आहे? $279 बिलियन इतकं काय झाले त्याचे मौल्यवान हे किंमत झालेली आहे. कोणत्या संघाचे झालेले आहे? आता RCB जिंकले तर त्याची काय झाली? व्हॅल्यू वाढली. किती झालेलं आहे? $279 बिलियन एवढी त्याची व्हॅल्यू झालेली आहे. आणि काय झालेलं आहे? सगळ्यात मौल्यवान संघ झालेला आहे. मौल्यवान संघ ICCचा आता IPL झाला. IPLचं संस्करण किती होतं? 18व्या नंबरचा होता. कोण जिंकला? RCB जिंकला. हरवलं कोणाला? पंजाबला हरवलं. ह्याचा ऑप्शन काय येतं? सगळ्यात हे कोण झालं? रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा सगळ्यात मोठा हे झालेला आहे, मौल्यवान हे झालेलं आहे, संघ झालेला आहे. अलीकडेच 3x35 उपक्रम कोणी चालू केलेला आहे? 3x35. 35 म्हणजे काय? 2035. एवढं लक्षात ठेवा, 2035. कोणी चालू केलेला असेल? हा WHOनं चालू केलेला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 7 एप्रिल 1945ला स्थापना झालेली आहे. आता 3x35 म्हणजे काय? 3 गोष्टीसाठी 2035पर्यंत त्याच्यावरचा काय करायचा? टॅक्स, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय करायची? प्राइसिंग डबल करायची, किंवा टॅक्स काय म्हणू शकतो आपण? 50% न्यायचा त्याच्यावरचा. तर ह्या 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत? एक तर आहे अल्कोहोलवरचा टॅक्स वाढवायचा. दुसरी गोष्ट काय असणार आहे 2035पर्यंत? अल्कोहोल असेल, स्वीट असेल. आणि तिसरी कोणती गोष्ट असणार आहे? अल्कोहोल, स्वीट. आणि तिसरी कोणती? टोबॅको. ह्या 3 गोष्टीवरचं काय केलं जाईल? हे जे काय केलं जाईल? रिप्रायझिंग केलं जाईल. तर 3x35 हा उपक्रम कशा संबंधित आहे? तर WHOची स्थापना, WHO संबंधित आहे. अलीकडे कोणत्या राज्यातील हनैथिया जिल्ह्याचे नीती आयोगाच्या NERSDची, आता हा बघा इंडेक्स कोणाचा आहे? नीती आयोगाचा इंडेक्स आहे, नीती आयोग. त्याची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. आणि ह्याचे हेड कोण असतात? PM असतात. आता ह्याचा एक रिपोर्ट आला आहे NER नॉर्थ ईस्ट रिजन. इथं काय झालं? SDGचा इंडेक्स आला आहे. आणि ह्याच्यामध्ये किती जिल्हे होते? 121 जिल्हे होते नॉर्थ ईस्टमधले. तर सगळ्यात टॉपला कोणता जिल्हा आहे? हनहतिया जिल्हा. हा जिल्हा हा कुठला आहे? मिझोरामचा आहे. हा काय झालेला आहे? हे जे टॉप केलेला आहे कशात? SDGमध्ये. आता SDG काय आहे? सस्टेनेबल युनायटेड नेशनचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. किती ते कितीमध्ये? 2015 ते 17मध्ये.
तर मिझोराममधला हनाथिया डिस्ट्रिक्ट एवढा एक लक्षात ठेवा. मिझोराममधला नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये SDGमध्ये सगळ्यात टॉप कोणता जिल्हा आहे तर हनाथिया जिल्हा. 2015 ते 30मध्ये किती SDG टार्गेट आहे? 17 आहेत. लक्ष किती आहेत? 169 आहेत. टार्गेट किती आहेत आणि गोल किती आहेत एवढं पण लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात कोण आलेला आहे? मिझोराममधला हनाथिया जिल्हा सगळ्यात टॉपला आहे. बिमस्टेक देशासाठी कर्करोग काळजी प्रशिक्षण कार्यक्रम अलीकडेच कुठं चालू केलेला आहे? आता बिमस्टेकमध्ये जेवढे पण देश असतात ना, बिमस्टेक बे ऑफ बेंगॉल मल्टीसेक्टरियल इकॉनॉमिकल कॉरिडॉर ह्याची स्थापना कधी झालेली? 1997ला स्थापना झालेली. हेडक्वार्टर कुठं आहे? ढाका म्हणजेच कुठं? बांगलादेशमध्ये. आता काय झालेलं आहे, ह्याच्या जे पण हे असते ना, ह्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे. कशासाठी? कॅन्सरसाठी म्हणजे ते रुग्ण ते कसं हाताळण्यासाठी किंवा रुग्णांना प्रशिक्षण किंवा तिथल्या जे बिमस्टेकचे जे देश असतात ना, त्यांच्या म्हणजे डॉक्टरांना ते ट्रेनिंगसाठी कुठं चालू केलेलं आहे? मुंबईला चालू केलेलं आहे. कोणता? कर्करोग कॅन्सरसाठी कार्यक्रम चालू केलेला आहे. हा कोणी चालू केलेला आहे? टाटा ट्रस्टनं चालू केलेला आहे. टाटा ट्रस्ट कशासाठी? बिमस्टेक देशाच्या प्रशिक्षणा म्हणजे तिथले जे लोक असतात म्हणजे तिथले जे मेन हे असतात ना, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. तर कुठं चालू केलेलं आहे? हा मुंबईला चालू केलेलं आहे कॅन्सरसाठी. VS रवी यांनी अलीकडेच कन्फेक्शन ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक कुठे प्रकाशित केलेलं आहे? तर हे लक्षात ठेवा. कन्फेक्शन ऑफ द हे कोण आहेत? IPS अधिकारी आहेत. कोण? SN रवी. VS रवी यांनी काय केलेलं आहे? कन्फेक्शन ऑफ द शेक्सपियर ॲडिक्ट हे काय केलेलं आहे? पुस्तक लॉन्च केलेलं आहे. त्यांचं बुक कुठं लॉन्च केलेलं आहे? हैदराबादमध्ये लॉन्च केलेलं आहे. आणि ह्याच्यात काय आहेत? शेक्सपियरच्या त्या हे कहाणी आहेत त्यामध्ये, कविता ते. डासांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी AI आधारित स्मार्ट मॉस्किटो सर्व्हायलन्स सिस्टम AI बेस कुणी चालू केलेलं आहे? हे आंध्र प्रदेशनं चालू केलेलं आहे. कशासाठी? डेंग्यूचा जास्त प्रसार होतो त्यासाठी AI बेस काय केलेलं आहे? स्मार्ट मॉस्किटो सर्व्हायलन्स सिस्टम चालू केलेलं आहे. AI बेस कुणी चालू केलेलं आहे? आंध्र प्रदेश. आणि CM कोण आहे तिथे? चंद्राबाबू नायडू. जागतिक जैव उत्पादने दिन 2025 अलीकडेच कधी सेलिब्रेट केला जातो? तर जैव उत्पादने बाय प्रॉडक्ट डे कधी चालू केला जातो? तर हा 7 जुलैला सेलिब्रेट केला जातो. ब्रह्मपुत्रा नदीत अलीकडे सापडलेली पेन्थिया डिब्रो गारेसिन्स ही नवीन प्रजाती कशाशी संबंधित आहे? कोणती? पेन्थिया डिब्रो गारेन्सिस ही कुठं सापडलेली आहे? पेन्थिया डिब्रो गारेन्सिस ही कुठं सापडलेली आहे? डिब्रुगडमध्ये सापडलेली आहे. आणि डिब्रुगड म्हणजे हे कुठं? हे कशाचे? अरुणाचल प्रदेशमध्ये डिब्रुगड आसाममध्ये. डिब्रुगड हा जिल्हा कुठला आहे? आसाममधलाच आहे. एक वेळेस कन्फर्म करा, आसाममधलाच आहे जिल्हा. आणि इथं कशाची? हे माशांची नवीन प्रजाती सापडलेली आहे. डिब्रुगडमध्ये सापडलेले आहे. डिब्रोसॅयकोवा हे पण कुठलं अभयारण्य आहे? हे पण आसाममधलंच आहे. आसाममध्येच हे काय झालेली आहे? एक प्रजाती सापडलेली आहे. कशाची? नवीन माशाची प्रजाती सापडलेली आहे. युरोझोनच्या 21वा सदस्य म्हणून अलीकडेच कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? युरोझोन म्हणजे काय? आता युरोपियन युनियन तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये किती देश आहेत? 27 आहेत. 28वा कोण होता? इंग्लंड होता. पण तो काय झाला? लिस्बन संधीनं काय झाला? ब्रेक्झिट झाला, बाहेर पडला. त्यालाच काय म्हणतात? ब्रेक्झिट म्हणतात. तर युरोझोन म्हणजे काय? जे देश क्रोएशिया ही काय? युरोपियन युनियनचे काय आहे? क्रोएशिया ही करन्सी आहे. क्रोएशिया हिला जे मान्यता देतात आणि हिचा जे वापर करतात ना, त्यांना काय म्हटलं जातं? युरोझोन. तर आता काय झालेलं आहे? 21वा देश झालेला आहे. कोणता झालेला आहे? बुल्गेरिया झालेला आहे. बुल्गेरिया हे कधीपासून ही करन्सी क्रोएशिया वापरणार आहे? 1 जानेवारी 2026 पासून हा काय करणार आहे? क्रोएशिया करन्सी वापरणार आहे. आणि ह्याच्यातलं किती? आता कितवा? 21वा देश झालेला आहे. 20वा कोणता होता? 20वा क्रोएशिया होता. हे झालं प्रश्नामध्ये हे झालं. हे यूमध्ये कोणती करन्सी आहे? युरो करन्सी वापरतो आपण. आणि त्याचा 20वा देश कोणता होता? क्रोएशिया होता. मी करन्सी क्रोएशिया म्हणलं, युरो करन्सी. आणि युरो करन्सी आता हे वापरणार आहे 21वा देश कोणता झालेला आहे? बुल्गेरिया झालेला आहे. आणि 20वा देश कोणता होता जो युरो करन्सी ॲक्सेप्ट केली त्यानं? क्रोएशिया. आणि क्रोएशियाची कॅपिटल काय? जाग्रेब कॅपिटल आहे. सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजसाठी USC PWRS उपक्रम अलीकडे कोणी चालू केलेला आहे? युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज PITS हे कोणी चालू केलेलं आहे? हे चालू केलेलं आहे एशियन डेव्हलपमेंट बँकनं. एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे कशासाठी? जे पण म्हणजे एशिया पॅसिफिक किंवा ज्यांच्यापर्यंत हे जात नाही हेल्थ कव्हरेज, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? हेल्थ कव्हरेज चालू केलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? ADBनं चालू केलं आहे. ADBची स्थापना कधी झाली? 1966ला झाली. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? मनिलाला आहे. मनिला कुठं? फिलिपिन्समध्ये. मनिला फिलिपिन्समध्ये हे हेडक्वार्टर आहे. आणि हेड कोण आहेत? मसातो कांडा. एशिया आणि पॅसिफिकसाठी ISAची 7वी प्रादेशिक समिती बैठक कुठे सुरू झालेली आहे? कोलंबो कुठं? श्रीलंका. हे तर काय झालेलं आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्सची एशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी किती नंबरची बैठक आहे? 7व्या नंबरची झालेली आहे. कुठं चालू झालेलं आहे? कोलंबोमध्ये चालू झालेली आहे.
तर कुठं चालू झाले आहे? श्रीलंकामध्ये कोलंबोमध्ये कशाची ISAची स्थापना, ISAची बैठक, 7वी बैठक, रिजनल बैठक चालू झालेली आहे. तर ISAची स्थापना कधी झालेली आहे? 2015ला झालेली आहे. आणि कोणत्या हे ना झालेलं आहे? COP कोणते झाले होते? 15. कोणत्या 2 देशांनी येऊन बनवलेले आहे? इंडिया आणि फ्रान्स या दोघांच्या ह्यानं बनलेले आहे, इंडिया आणि फ्रान्स. इंटरनॅशनल सोलार एनर्जी कशाला सपोर्ट करते? ते ग्रीन एनर्जीसाठी सपोर्ट करते. पुढला प्रश्न काय येतो यामध्ये? ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? गुरुग्राममध्ये हेडक्वार्टर आहे. गुरुग्राम म्हणजेच कुठं? उत्तर प्रदेश. तर ह्याचा ॲन्सर काय येतं? श्रीलंका हे ॲन्सर येतं. अशातील सर्वात वयस्कर हत्ती वत्सला हिचा अलीकडेच कुठे मृत्यू झालेला आहे? वत्सला हा हत्ती होता. वत्सला किती वर्षाचा होता हा? 100 वर्षाचा. त्याला कुठं केरळमध्ये पन्ना टायगर रिझर्वमध्ये काय केलं? शिफ्ट केलं. पण त्याच्या दातानुसार त्याचं वय म्हणजे हे केलं म्हणजे असं म्हणजे फाईंड केलं की 100 ते 110 वर्षापर्यंत असेल. आणि तो काय झाला? सगळ्यात वयस्कर हत्ती होता. सर्वात वयस्कर, एशियातील सर्वात वयस्कर हत्ती होता. आणि कुठं त्याचा मृत्यू झाला होता? पन्ना टायगर रिझर्वमध्ये झालेला आहे. पन्ना व्याघ्र प्रकल्प कुठं? टायगर रिझर्व हा कुठं आहे तिथं? हा मध्य प्रदेशमध्ये. सिमलीपाल कुठला आहे? सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे काय झालेलं आहे? 107 नंबरचं हे पण करंटमधलाच प्रश्न आहे. हे कुठलं आहे? ओडिशाचं आहे. ओडिशाचं राष्ट्रीय उद्यान आहे. रातापानी टायगर रिझर्व हा कुठला आहे? 57वा टायगर रिझर्व कुठला आहे? हा मध्य प्रदेशचा. माधव टायगर रिझर्व किती? 58व्या नंबरचा टायगर रिझर्व झालेला आहे. हा पण कुठला आहे? मध्य प्रदेशचा. आपला ॲन्सर काय येतं? पन्ना टायगर रिझर्व आपला ॲन्सर येतं. अलीकडेच कोणी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे, जी दरवर्षी 10 लाख किमतीचा कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करेल. आता काय केलेलं आहे? मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणी चालू केलेली आहे? पंजाब राज्यानं चालू केलेली आहे. पंजाब राज्य. CM कोण आहे तिथले? मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर नाही, मनोहरलाल खट्टर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंगचे काय आहेत? हे आहेत, मंत्री आहेत. इथले CM कोण आहेत? भगवत मान आहेत. भगवत मान. आणि ह्याचं उद्घाटन कोणी केलं आहे? केजरीवाल आणि भगवत मान यांनी काय केलेलं? उद्घाटन केलेलं आहे. आणि हे प्रत्येकाला काय भेटणार आहे? वार्षिक 10 लाखाचं हेल्थ कव्हरेज भेटणार आहे आरोग्यासाठी. ज्यांचं म्हणजे जे पण हॉस्पिटलमध्ये जातील त्यांना कॅशलेस किती भेटणार आहे? 10 लाख रुपये भेटणार आहे. तर कुठं चालू केलेलं आहे? पंजाबमध्ये चालू केलेलं आहे. प्रत्येक घरांना भेटलं नाही, घरातनं एकाला भेटणार आहे. एवढं एक लक्षात ठेवा, पंजाबमध्ये चालू केलेलं आहे. अमेरिकेने नुकत्याच झालेल्या जागतिक पोलीस आणि अग्निशामक क्रीडा स्पर्धा 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत? होस्ट कोणी केलं आहे ह्याचा होस्ट केलं तर USAने केलं. होस्ट कोणता? USA. आणि सगळ्यात जास्त किती आपल्याला 395 काहीतरी पदकं भेटलेले आहेत. त्यातले 95 कुठले आहेत? 95 UPचेच आहेत नुसते. तर सगळ्यात जास्त पदकं कुठले आहेत? 395 की 495 हे पदकं आहेत. आणि ह्याच्यातले सगळ्यात जास्त कुठले आहेत? UPचे आहेत. आणि होस्ट कोण हे केलं? अमेरिकन नुकत्याच झालेल्या जागतिक पोलीस आणि अग्निशामक क्रीडा स्पर्धा. पोलीस आणि अग्निशामक क्रीडा स्पर्धा होस्ट कोण केलं? ते USAने केलं. तर सगळ्यात जास्त कुठले आहेत? उत्तर प्रदेशात सगळ्यात जास्त मेडल भेटलेले आहेत. अलीकडेच CARE अहवालानुसार दुर्मिळ पृथ्वी साठ्याच्या बाबतीत जगातील देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? CARE रिपोर्ट आहे. CARE रिपोर्ट ह्याच्यात म्हटलं काय आहे? म्हणजेच काय म्हटलं जातं? रेअर मेटल म्हटलं जातं. रेअर मेटल किती % सापडतात? रेअर मेटल तर सगळ्यात जास्त 49% कुठं सापडतात? चायनामध्ये सापडतात. सेकंड नंबरला ब्राझील आहे आणि थर्ड नंबरला इंडिया आहे. थर्ड नंबरला कोणता आहे? इंडिया आहे. आणि इंडियाची ह्याच्यात किती % सापडतात भारतात? रेअर मेटल 8% सापडतात. म्हणजे मातीमध्ये जे पण मेटल सापडतात ना त्यांना जे सापडतात रेअर मेटल त्याच्यानुसार हे काय केले जाते? रँक ठरवले जातं. तर भारतात किती % सापडतात? 8% सापडतात. त्यामुळे भारताची रँक किती आहे? 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे? भारत आहे. दरवर्षी जगभरात जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी केला जातो? 11 जुलै. 11 जुलैला एक हे झालं 11 जुलै 1987. इथं काय झालं? जगाची लोकसंख्या ही 5 अरब झाली. तर म्हणूनच काय केलं तर 1989 आपण जागतिक लोकसंख्या दिवस कधीपासून सेलिब्रेट करायला लागलो? 11 जुलैला करू लागलो. 1989 हे लक्षात ठेवा. आणि 11 जुलैला हे असतो. आणि ह्याची थीम काय आहे? 2025ची थीम काय आहे? युवकांना मनासारखा परिवार स्थापन करण्यासाठी मदत करा. युवकांना मनासारखा परिवार स्थापन करण्यासाठी सपोर्ट किंवा करा, मदत करा. तर किती? 11 जुलैला हे केलेलं आहे. काय असतो आपला? जागतिक पॉप्युलेशन डे असतो. अलीकडच्या पारख राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण 2025मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर अव्वल स्थानावर कोण आहे? ह्याच्यात पंजाब अव्वल स्थानावर आहे. हे काय केलं जातं? पारख म्हणजे हे केलं जातं, हे क्लासनुसार असतं. 3rd क्लास, 6th क्लास आणि 9th क्लास. तर ह्याच्यात ओव्हरऑल कोण आलेलं आहे? पंजाब हे झालेलं आहे, टॉपला आलेलं आहे. 6 ह्याच्यामध्ये 2 जण आहेत, पंजाब आणि केरळ. 3rdमध्ये पण पंजाबच आहे आणि ह्याच्यात बी कोण आहे? पंजाबच आहे. तर कोण आलेलं आहे? पंजाब ओव्हरऑल टॉपमध्ये आहे. 27वी पूर्व विभागीय परिषदेची बैठक अलीकडेच कुठे चालू झालेली आहे? ह्याला काय म्हणतो आपण? रिजनल काउन्सिल म्हणतो. पण कुठली? पूर्व विभागीय. आता काय आलं होतं? 7th अमेंडमेंट ॲक्ट हे जे काय आलं होतं? स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आलं होतं. स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट. त्याच्यानुसारच आपण काय केलं? एक रिजनल काउन्सिल बनवल्या. कुठले बनवली? ही झाली कुठली? उत्तरेकडे झाली.
ही कुठली झाली पूर्वेकडील, ही झाली ही झाली पूर्वेकडील, ही झाली पश्चिमेकडील, ही झाली दक्षिणेकडील, मध्ये एक बनवली होती. 1971ला अजून एक रिजनल काउन्सिल बनवली, ती कुठली होती, नॉर्थ ईस्टसाठी होती. आता काय झालेलं आहे, हे जे हेडक्वार्टर बघायचं म्हणलं तर हे जर कुठलं असणार आहे, मुंबई असणार आहे, खाली कोण असणार आहे, चेन्नई असणार आहे, वर कोण असणार आहे, प्रयागराज, वर कोण असणार आहे, प्रयागराज असणार आहे, आणि पूर्वेचं कोण होतं, कलकत्ता होतं. कलकत्ता कलकत्ता हे काय होतं, पूर्वेची इथं दिल्ली असेल, अलाहाबाद किंवा दिल्ली, वरचं एकदा हे बघून घ्या, प्रयागराज की दिल्ली. आता काय झालेलं आहे, पूर्वेकडली जी रिजनल काउन्सिल आहे ना, तिची बैठक झालेली आहे. तिची बैठक हे पहिल्यांदा तर हेडक्वार्टर कुठं आहे, कलकत्ता आहे. हिची बैठक कुठं झाली, रांचीमध्ये झाली. रांचीमध्येच कुठं, झारखंडमध्ये झाली. आणि हिचं हे लीड कोणी केलं, ह्याला होम मिनिस्टर अमित शहा यांनी काय केलेलं आहे, ह्याला लीड केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा, पूर्वी कुठं झाली, ही कुठं झाली, रांचीमध्ये झाली. पश्चिमेची कुठलं झाली, पश्चिम रिजनल काउन्सिल ही झाली, पुण्याला झाली, पुणे. त्यानंतर मध्ये आपण नॉर्थचे बघितले होते, सेंट्रलची बघितली होती. सेंट्रलची कुठं झाली, वाराणसीला झाली, पण त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, प्रयागराजला आहे. कुठलं, सेंटरमधलं. आणि वरच्याचं हेडक्वार्टर कुठं असणार आहे, उत्तरेची दिल्लीला असणार आहे. आणि ही नॉर्थ ईस्ट हेडक्वार्टर कुठं आहे, मेघालयमध्ये रिजनल काउन्सिल. तर ही कुठं झालेली आहे आता, रांचीमध्ये झालेलं आहे. रांची म्हणजेच कुठं, झारखंडमध्ये झालेलं आहे. अलीकडेच बातम्यात असलेला ई कुबेर प्लॅटफॉर्म कशा संबंधित आहे. पहिलं काय करत होती, आरबीआयचा प्लॅटफॉर्म आहे, एवढं लक्षात ठेवा. पहिले 500 करोडच्या पुढला जर हे करायचं, व्यवहार करायचा असेल ना, तर ई कुबेरचा वापर होत होता. म्हणजे हा प्लॅटफॉर्म वापरावा लागत होता, कुबेर. आता काय केलेलं आहे आरबीआयनं, तोच 75 करोडच्या पुढला जर तुम्ही व्यवहार करत असेल तर तुम्हाला ई कुबेर प्लॅटफॉर्म वापरावा लागणार आहे, 75 करोडच्या वरचा. तर कशा संबंधित आहे, आरबीआयच्या संबंधित हा प्लॅटफॉर्म आहे. कोणती कंपनी अलीकडेच 4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे. 4 ट्रिलियन ही जी व्हॅल्यू झालेली आहे. आता ही व्हॅल्यू कशी काढली जाते, जेवढे पण शेअर्स असतात ना, त्याला मल्टिप्लाय केलं जातं शेअर प्राईजनुसार. आणि जी व्हॅल्यू निघते ना, ती कशाची, कंपनीची व्हॅल्यू असते. आता एनविडिया हे काय म्हणते, मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रोचिप, सेमीकंडक्टरच्या चिप बनवते. एनविडिया ही कुठली कंपनी आहे, USAची. आणि तिची व्हॅल्यू किती झालेली आहे, कॅपिटल किती झालेलं आहे तिचं, 4 ट्रिलियन एवढी एकाच कंपनीचं कॅपिटल झालेलं आहे. क्रूज इंडिया मिशनमध्ये अलीकडे सामील होणारे पहिले राज्य कोणते आहे, क्रूज भारत मिशन हे कोणी चालू केलेलं आहे, जहाज राणी मंत्रालय यांना चालू केलेलं आहे, जहाज राणी मंत्रालय. आणि कशासाठी केलेलं असेल, जहाज राणी मंत्रालय, कोण आहेत मंत्री, सर्वानंद सोनोवाल. आणि ह्यांनीच कशासाठी चालू केलेलं असणार, जहाज राणी मंत्रालयाने चालू केलेलं आहे. आणि कशासाठी, समुद्र पर्यटन वाढवण्यासाठी केलेलं आहे. ह्याच्यात पहिलं कोणतं राज्य सामील झालेलं आहे ह्याच्यात, तर गुजरात राज्य झालेलं आहे. गुजरात समुद्र पर्यटन वाढवण्यासाठी क्रूज भारत मिशन चालू केलेलं आहे. आणि त्यामध्ये पहिलं राज्य कोणतं झालेलं आहे, तर पहिलं राज्य ॲड झालेलं हे गुजरात झालेलं आहे. गुजरातचे CM कोण आहेत, भूपेंद्र पटेल आहेत. राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय दिन 2025 अलीकडेच कुठं साजरा करण्यात आलेला होता. हा प्रश्न तुमच्यासाठी, हा बघून घ्यायचा ना, मत्स्य व्यवस्थापन दिन कधी साजरा केला जातो आणि कुठे ह्या वर्षी होस्ट होतं ते. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025साठी अलीकडेच कोणाची निवड झालेली आहे, रवींद्रन पुरस्कार हा कोणाला भेटलेला आहे, हा दोघांना भेटलेला आहे, शशी थरूर आणि बन्सी साबू. कोणाला भेटलेला आहे, शशी थरूर आणि बन्सी साबू ह्यांना काय झालेला आहे, हा अवॉर्ड भेटलेला आहे. कोणता भेटलेला आहे, रवींद्रन पुरस्कार भेटलेला आहे, शशी थरूर आणि बन्सी साबू. आसाममध्ये अलीकडे सापडलेले गार्सिनेसा कुस्कम ही नवीन प्रजाती कशा संबंधित आहे. मग आपण बघितलं होतं ती पण कुठं सापडली, दिब्रुगडमध्ये सापडलेली होती. कशाची होती, माशाची होती. आता ही कशी झालेली आहे, झाडाची एक नवीन व्हरायटी सापडलेली आहे. तिची फॅमिली कोणती आहे, गार्सिनिया ही काय आहे, त्याची फॅमिली कुस्कम, गार्सिनिया कुस्कम ही कशाची, झाडाची एक प्रजाती सापडलेली आहे. कुठं सापडलेली आहे, आसाममध्ये. आसामचे CM कोण आहेत, हेमंत बिस्वा आहेत. गार्सिनिया कुस्कम. अलीकडेच पेनपिंटर पुरस्कार 2025साठी कोणाची निवड झालेली आहे. पेनपिंटर पुरस्कार हे कोणाला भेटला, लीला ॲबोलेला हे कुठले आहे, स्कॉटिश रायटर आहे. आणि पेनपिंटर अवॉर्ड कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, जे लोक महिलांसाठी लिहितात त्यांच्यासाठी, महिलांचं लिहिणारी असतात त्यांना काय म्हटलं जातं, पेनपिंटर अवॉर्ड दिला जातो. आणि कोणत्या पुस्तकासाठी भेटलेलं आहे, द ट्रान्सलेटर ही त्यांची बुक आहे. आणि अजून कोणते आहे, रिव्हर्स काहीतरी असे 1-2 बुक आहेत. द ट्रान्सलेटर ही बुक आहे. महिलांसाठी जे लोक लिहितात ना, त्यांना पेनपिंटर अवॉर्ड दिला जातो. तर आता 2024चा आपल्याला पेनपिंटर अवॉर्ड बघावं लागणार आहे, कारण की 2024चा भारतातल्या एका लेखिकेला भेटला होता. कोणाला भेटला होता तो, अरुंधती रॉय.
अरुंधती रॉय. आणि ह्यांचे बुक्स कोणकोणते आहेत? इन फ्रिस्ट, द मिनिस्ट्री ऑफ, 2 पुस्तकं आहेत त्यांचे. अरुंधती रॉय यांचे 2 पुस्तकं आहेत. कोण? द मिनिस्ट्री ऑफ ॲटमॉस्ट हॅपीनेस, द मिनिस्ट्री ऑफ ॲटमॉस्ट हॅपीनेस अँड द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. यांना काय भेटला होता? पेन पुरस्कार भेटला होता. युनेस्कोच्या धोक्यात असलेल्या यादीतून अलीकडेच कोणत्या आफ्रिकन वारसा स्थळाला वगळण्यात आलेलं आहे? तर आता म्हणजे धोका म्हणजे जिथे काही दिवसांनी ते काय होणार आहे? समाप्त होणार आहे. युनेस्कोची स्थापना कधी झालेली? 1945ला. हेडक्वार्टर कुठं आहे? पॅरिसमध्ये आहे. आता ही जी काय 47 बैठक चालू आहे. बैठक कुठं चालू आहे? पॅरिसमध्येच बैठक चालू आहे. 1945ला स्थापना झाली त्याची. आणि हेड कोण आहेत? आंद्रे एजोलो. तर इथं काय केलेलं आहे? आता 3 गोष्टी म्हणजे ज्या संकटात होत्या, काही दिवसांना ते नामशेष झाले अशा 3 गोष्टी आहेत. अन्सेननामा मादागास्करचे पर्जन्य वन. अन्सेननामा हे म्हणजे काय? सदाहरित वनं होते. कुठले? मादागास्करचे. इजिप्तमधील अबू मेना आणि लिबियामधील गसामेरचे जुने शहर, हे तिन्ही पण काय होते? हे धोक्याच्या ह्याच्यातून आता काय केलेलं आहे? बाहेर काढलेलं आहे. आता काय झालेलं आहे? 44वी हेरिटेज साईट झालेली आहे. तिला पण नामित केलेलं आहे. कुठली? ती आहे ती भारतातली. त्यामध्ये किती आहेत? 12 किल्ले आहेत. 12 किल्ले कुठले? महाराष्ट्रातले आहेत. तर ते किल्ले एकदा तुम्ही लक्षात ठेवायचे. ही किती? 44वी साईट आहे. आणि ते किल्ले कोणकोणते आहेत? तर वरून चालू करायचं. पहिला आहे सालवेर, दुसरा शिवनेरी, खांदेरी, लोहगड, खांदेरी एक लक्षात ठेवा, खांदेरी. त्यानंतर राजगड, प्रतापगड आणि राजगड, प्रतापगड आणि रायगड. त्यानंतर अजून कोण? पन्हाळा, सुवर्णगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्गच ना, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि अजून एक कोणतं राहिला? जिंजी हा कुठला आहे? तमिळनाडूमधला आहे. पण आपलंच तिथं काय होतं? राज्य होतं. तर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर कोणकोणते आहेत? रायगड असेल, प्रतापगड असेल, राजगड असेल, सालवेर असेल, लोहगड असेल, शिवनेरी असेल, खांदेरी असेल, विजयदुर्ग असेल, पन्हाळा असेल, सुवर्णदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल आणि अजून एक कोणतं राहिला? जिंजी. हे किती? 12 काय केलेलं आहे? एकदाच काय केलेलं आहे? 44वी हेरिटेज साईट म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. हे भारतातले 44वी. त्याच्यातले कसं क्लासिफिकेशन आहे? 35. आता काय ते झाल्या? 36 झाल्या. 36 + 7 + 1. एवढंच लक्षात ठेवा. हेड कोण आहेत? युनेस्कोचे? आंद्रे एजोलो आहेत. आणि कुठं 47वी बैठक कुठं चालू झाली ती? युनेस्कोची 47वी बैठक. ही इम्पॉर्टंट आहे. ही कुठं झालेली आहे? पॅरिस. कारण की इथंच आपल्याला काय केलेलं आहे? नामित केलेलं. अलीकडील टाईम 100 निर्मात्यांच्या यादी 2025मध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय कोण? हे कशाची? कंटेंट क्रिएटर म्हणतो आपण त्याला, कंटेंट क्रिएटर. तर आपल्यातली कोण आहे? भारतातली एक महिला ह्याच्यात काय झालेली आहे? टॉप 100मध्ये आलेली आहे, टाईम 100मध्ये. ती कोण आहे? प्राजक्ता कोळी. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल प्राजक्ता कोळी. हे काय करते? मनोरंजन बी करते. त्यानंतर हे आपलं काय म्हणतो? सामाजिक विकास बी होतो त्याच्यामधनं. सामाजिक काय म्हणतो त्यांना? ते पण करत होतं. प्राजक्ता कोळी ह्यांना काय केलेलं आहे? टाईम 100च्या निर्मात्यांच्या यादीमध्ये काय केलेलं आहे? नामांकित केलेलं आहे. नकली संतांविरुद्ध ऑपरेशन कला नेहमी कोणी चालू केलेलं आहे? तर जे असतात आपला बंधुबाबा किंवा तांत्रिक असतात, जे नकली असतात. त्यामुळे काय होतं? जे खरे असतात ना, त्यांच्यावरचा पण लोकांचा काय होतो? विश्वास उठतो. जे अंधश्रद्धा म्हणजे ज्यांची श्रद्धा असते त्यांच्यावर बी काय होते? विश्वास उठतो. तर अशा ज्या नकली जे संत असतात ना, नकली संत ह्यांच्या विरुद्ध ह्यांना हे बाजूला काढण्यासाठी एक ऑपरेशन चालू केलेलं आहे. उत्तराखंडनं चालू केलेलं आहे. पुष्कर सिंग धामी यांनी चालू केलेलं आहे. आणि ऑपरेशन कोणतं आहे? ऑपरेशन कलामिनी. एवढंच लक्षात ठेवा. तर कुठं चालू केलेलं आहे? उत्तराखंडमध्ये चालू केलेलं आहे. लंडनमधील लॉर्ड्स येथील MCC संग्रहालयात अलीकडेच कोणाचे चित्र अनावरण करण्यात आलेले आहे? MCC संग्रहालय कुठलं आहे? हे हे UK मधलं संग्रहालय आहे. कुठलं? लॉर्ड्स मैदानाच्या जवळ एक MCC संग्रहालय. तिथं काय केलेलं आहे? आपलं सचिन तेंडुलकर यांचे काय केलेले आहे? फोटो एक लावलेला आहे तिथं संग्रहालयात. फोटो काय केलेला आहे? अनावरण केलेलं आहे. कुणाचा? सचिन तेंडुलकर यांचा. तर कुठं केलेलं आहे? कोणाचं केलेलं आहे? एवढंच लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर यांचा केलेला आहे. आणि 11व्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा 11वा प्लेयर कोण झालेला आहे? MS धोनी. मध्ये हे केलं ते त्यांना हॉल ऑफ फेममध्ये ते झाले. पण तिथंच ते MCC संग्रहालयात कोणाचा फोटो अनावरण केलेला आहे? सचिन तेंडुलकर. मानवहत्ती संघर्ष कमी करण्यासाठी गजमित्र योजना अलीकडेच कोणी चालू केलेली आहे? ह्याच्या अगोदर ही योजना काय केलेली आहे? गजमित्र हे अगोदर बी लॉन्च केलेलं होतं. गजमित्र हिला काय केलेलं आहे? रिस्टार्ट केलेलं आहे. रिस्टार्ट कुठं केलेलं आहे? हिला रिस्टार्ट केलेलं आहे
आसाममध्ये रिस्टार्ट केलेलं आहे आणि कोणी केलेलं आहे? CMने केलेलं आहे. कशासाठी? मानव आणि हत्तीचा संघर्ष कमी करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. मानव आणि हत्ती यांचा संघर्ष कमी करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. कुठं केलेलं आहे हे? आसाममध्ये. आणि आसाममध्ये एक महिला असतो, तिला काय म्हणतो? अंबुबाजी महिला. प्रथिनांच्या हालचाली डिकोड करण्यासाठी आणि औषधे शोधण्यासाठी BOIM-1 ही नवीन AI आधारित प्रणाली अलीकडेच कोणी लॉन्च केलेली आहे. प्रथिनांचे म्हणजे स्ट्रक्चर असताना त्याला डिकोड करायचं, हे कोणी केलेले आहे? BOIM ही AI बेस मॉडेल आहे, AI आधारित प्रणाली किंवा मॉडेल बी म्हणू शकतो. त्याच्यानुसार काय करू शकतो आपण? औषधे पण तयार करू शकतो. म्हणजे रिसर्चसाठी पण कामी येणार आहे. त्यानंतर प्रोटीनचं स्ट्रक्चर बी स्टडी करण्यासाठी आपल्याला काय होणार आहे? हे कामी येणार आहे. तर ते कोणी चालू केलेलं आहे? मायक्रोसॉफ्टनं हा BOIM-1 हे चालू केलेलं आहे. अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सव हा राष्ट्रीय उत्सव म्हणून कोणी दर्जा दिलेला आहे? तर कोणी घोषित केलेलं आहे? CM देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे? घोषणा केलेली आहे. आणि कशासाठी? आता सार्वजनिक उत्सव केला तर त्याचा फायदा काय असतो? सार्वजनिक उत्सव जेवढे पण म्हणजे गणेशोत्सव होतात ना, त्याचा खर्च कोण करणार असतं? तर स्टेट गव्हर्नमेंट करणार असतं. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे जेवढे पण आता हे बसवतील ना, गणपती बसवतील, त्याचा खर्च कोण उचलणार आहे? तर स्टेट गव्हर्नमेंट खर्च उचलणार. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे? एकतर राष्ट्रभावना अजून जागी होईल. त्यानंतर मराठी भाषेचा स्वाभिमान वाढेल. मराठी भाषा त्यानंतर म्हणजे आपण काय म्हणतो? जातीभेद हे म्हणतो. त्यानंतर समाज काय होईल? अगोदर बी एकत्र आलेलाच आहे, पण तसं सणाला तो गणपती उत्सवाला जास्त जवळ येईल. तेंदूपान गोळा करण्यासाठी चरण पादुका योजना कोणी चालू केलेली आहे? ह्यालाच काय म्हणतो? फुटवेअर म्हणजे हे काय? चरण पादुका योजना कुठे? छत्तीसगडमध्ये. हे तेंदूपान गोळा करण्यासाठी म्हणजे जे पण आदिवासी ते असतात ना, ते तेंदूपान गोळा करतात. आणि ह्याचं काम काय येतं? बिडी बनवण्यासाठी ह्याचं काम येतं. बिडी बनवण्यासाठी. कोणतं? तेंदूपान हे बिडी बनवण्यासाठी. आता काय केलेलं आहे? छत्तीसगडमध्ये कोण? विष्णुदेव साय ह्याने काय केलेलं आहे? ही योजना चालू केलेली आहे. म्हणजे जे पण हे पानं गोळा करायला जातात ना, त्यांना काय केलं जाईल? फुटवेअर योजना म्हणजे चपला ते दिल्या जातील. तर हे कुठे चालू केलेलं आहे? छत्तीसगडमध्ये चालू केलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? विष्णुदेव साय यांनी चालू केलेलं आहे. DRDO आणि भारतीय हवाई दलाने अलीकडे स्वदेशी बनावटीच्या अस्त्राची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? अस्त्राला काय म्हणतो आपण? बियॉन्ड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. म्हणजे हवेतनंच एअर टू एअर मिसाईल. पण जिथपर्यंत आपण बघू शकत नाही त्याच्या पुढे पण हे काय करू शकते? अटॅक करू शकते. एअर टू एअर मिसाईल आहे. आणि हिचं काय केलेलं आहे? आता टेस्टिंग केलेलं आहे. हिला बनवलेलं कोणी आहे? DRDOनं बनवलेलं आहे अस्त्र. आणि हे जे टेस्टिंग कुठे केलेलं आहे? ओडिशामध्ये केलेलं आहे. ओडिशा टेस्टिंग केलेलं आहे. आणि कोणतं विमान वापरलं जातं? तर सुखोई विमान वापरलं जातं. एवढंच लक्षात ठेवा. हिला कुठं टेस्टिंग केलेलं आहे? ओडिशामध्ये टेस्टिंग केलेलं आहे. तर हे आपण काय बघितलं? एक आठवड्याचे क्वेश्चन्स बघितले, फास्टमध्येच बघितलं थोडं. चला तर मग धन्यवाद.